पहिला तुझा जो ब्रेक आहे तो तुला पटकन मिळाला का मेहनत घेतली त्या ब्रेकने? नाही, मला ऑनेस्टली मला पटकन मिळाला. म्हणजे मी एकच ऑडिशन दिली आयुष्यामध्ये. पहिली ऑडिशन जी म्हणतो ती अग्निहोत्रासाठी होती, ती सिलेक्ट झालो. दुसरी ऑडिशन दिली जी झेंडासाठी दिली, त्याच्यात पण सिलेक्ट झालो. पण मला असं वाटतं स्ट्रगल कुणापासनं लपून नाहीये. काहींना सुरुवातीला करावा लागतो, काहींना मध्ये करावा लागतो, काहींना सतत करत राहावं लागतं. सो मला मध्ये मध्ये करावा लागला. आता जरा चांगले दिवस पाहतोय. मे बी पुढे परत एकदा काहीतरी स्ट्रगल करावं लागेल, परत आणखी चांगले दिवस पाहण्यासाठी. तो स्ट्रगलिंगचा जो वेळ असतो ना, तो बरंच सांगणारा, शिकवणारा, की एक आत्मपरीक्षण करायला लावणारा असू शकतो. करेक्ट. तुझा स्ट्रगलिंगचा तो जो पिरियड होता कधी होता आणि कसा होता सिद्धार्थ तुझ्यासाठी? माझ्या मते मी कामात असतानाच मी जास्त आत्मपरीक्षण करतो. हो, मी कामात असतानाच जास्त सेल्फ रिअलायझेशन या झोनमध्ये असतो. मी जेव्हा स्ट्रगल करत असतो तेव्हा माझ्या डोक्यात काही चालत नाही, मला काहीही सुचत नाही. मी नम बसतो अर्ध्याहून जास्त वेळेला की आता आपण काय करायचं, आता कसे पैसे येणार, आता पुढचा हप्ता कसा जाणार. आपण एक नम बसतो की अच्छा मी ही ऑडिशन दिली, अच्छा नाही नाकारलं मला, ही दिली, अच्छा मला नाकारलं. असं अनेकदा होतं. आणि मला पर्सनली त्या स्ट्रगलमध्ये असं सेल्फ इन्स्पायरिंग काही नाही वाटलं. स्ट्रगलचाच पार्ट हा, याला नंबनेसचा पार्ट मी समजतो. काही सुचत नाही की काय करायचं पटकन. पण जेव्हा एक चाहूल लागते की हा काहीतरी, कधीतरी आपल्याला वाटतं की इनफ इज इनफ. हे आपल्याला वाटतं की चल आता बास झालं. महिना काढलास तू घरामध्ये बसून सल्क करण्यामध्ये की ही ऑडिशन दिली आहे, काही नाही झालं, ती ऑडिशन दिली आहे, नाही म्हणतोय, हे एवढेच पैसे देत आहेत, मग मला नाही करायचा हा सिनेमा. असं हे सगळ्या विचारांनी आपण ग्रासले जातो. आणि नंतर एका पॉइंटला वाटतं की इनफ इज इनफ. कामाच्या दृष्टिकोनाने तरी नाही, पण स्वतःकडे बघून तरी जरा हे जे एक स्वतःला एक काय आळशी माणूस करून ठेवलेला आहेस तू, जरा हडबडून जागं कर स्वतःला आणि काहीतरी कर. एनिथिंग, जस्ट डू एनिथिंग, रॅन्डम एनिथिंग. फिरायला जा, ओके फेअर इनफ. मला इन्स्पिरेशन काहीतरी केल्यानेच मिळतं. स्ट्रगलिंगच्या पिरियडमध्ये काही कळत नाही यार काय करायचं, खरंच नाही कळत. आणि आय एम स्टील फिगरिंग इट आउट. म्हणजे मी हे पहिल्यांदा असं उत्तर ऐकलंय की स्ट्रगलिंगच्या वेळेमध्ये खरंच काही सुचत नाही किंवा आपण नम असतो. नाही, काहीच नाही. तू जेव्हा काहीतरी अटेम्प्ट करायला जाते त्याला रिजेक्शन येत असेल तर पटकन कळत नाही आता मी काय करू. राईट. माझ्याकडे हे दोनच एक्के होते. हे टाकले तरी आता मी काय करू. राईट. मला असं वाटतं की खूप मला माझ्यातलं सेल्फ इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन मला ओव्हर ग्लॉरिफाय करायला नाही आवडत. जर का तुला काही करावं असं वाटत नाहीये, नको करूस काही. इट्स ओके. इट इज ओके काहीही न करणं. इट इज ओके डिमोटिवेटेड असणं. इट इज ओके कटकट करत राहणं. एव्हरीथिंग इज ओके अनलेस अँड अंटिल यू बिकम दॅट पर्सन. तू कटकट करणाराच किंवा सतत डिमोटिवेट होत राहणाराच माणूस बनून गेलास तर मग त्याला काही अर्थ नाही. बट इट इज ओके कधीतरी असं वाटणं की मे बी आपण नाही होत चांगले, असं वाटणं इज ओके. फार आपण पॉझिटिव्ह माइंडसेटला आपण कधी कधी खूप ग्लोरिफाय करतो. तो पटकन नाही. ते पैसे पटकन अर्न करता येतात, पॉझिटिव्हिटी अर्न करायला खूप वेळ लागतो. वेल सेड यार, खूप मस्त.